पंतप्रधान नरेंद्र मोदींनी किमान 1 वर्ष तरी परदेश प्रवास टाळा असं आवाहन केलेलं आहे. पण तुम्हाला तर फिरायचंय, फॅमिली फ्रेंड्स बरोबर, मित्रांबरोबर ट्रिपला जायचंय. डोंट वरी, आज आम्ही तुम्हाला सेम परदेशी फील वाईब देणारे बेस्ट इंडियन टुरिस्ट स्पॉट सांगणार आहोत. आणि लास्ट वन कमाल आहे, त्यामुळे काहीही झालं तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नंबर 1, यंदा जर तुमचा फ्रान्सला जायचा विचार असेल किंवा होता तर तुम्ही पॉंडेचेरीला ट्रिप प्लॅन करा. पॉंडेचेरी हे भारताच्या आग्नेय किनाऱ्यावर वसलेलं आहे. समुद्र किनारे, संस्कृती, वारसा असं सगळं मिक्सचर इथे दिसतं. तुम्ही पॉंडेचेरी मधले बेस्ट टुरिस्ट स्पॉट शोधत असाल, जोडप्यांसाठी रोमॅन्टिक ठिकाणं शोधत असाल किंवा कुटुंबासाठी इथे ट्रिप प्लॅन करत असाल तर या शहरात प्रत्येकासाठी काही ना काहीतरी आहेच. इथे प्रॉमनेड बीच, चुन्नंबर बोट हाऊस मध्ये बोटिंगचा अनुभव हा तर तुम्ही घेतलाच पाहिजे. इतिहास आणि कलाप्रेमी असाल तर पॉंडेचेरी म्युझियम, आनंद रंगापिल्लई मॅन्शन आणि फ्रेंच वास्तुकलेने नटलेले वसाहतकालीन सुंदर रस्ते तुम्ही इथे पाहू शकता. म्हणजेच व्हाईट टाउन मधले पेल मस्टर्ड रंगाचे जुने बंगले, रॉट आयर्न बाल्कनीजवर बहरलेली बोगनवेलिया, हे सगळं पाहिल्यावर ना क्षणभर फ्रान्समध्ये आल्यासारखं वाटतं. इथल्या गल्ल्यांमध्ये फिरताना एक कॉलोनियल व्हिलाज आणि इलेक्ट्रिक ब्लू पिंक रंगाची तामिळ स्टाईलची घरं एकत्र दिसतात. आणि हा कॉन्ट्रास्ट जो आहे ना, कमालीचा सुंदर आहे. शिवाय इथल्या बेकर स्ट्रीटमध्ये पेस्ट्रीज मिळतात. त्या खाल्ल्यावर तर खरोखरीच पॅरिसमध्ये आल्यासारखं तुम्हाला फील होईल. त्यामुळे डेफिनेटली या स्पॉटचा विचार करू शकता. नंबर 2, मालदीवसाठी इंडियन अल्टरनेटिव्ह, लक्षद्वीप. लक्षद्वीप म्हणजे भारताचं मिनी मालदीव. मागच्या वर्षी पंतप्रधान मोदींनी या बेटांना भेट दिली आणि तिथे साहसी पर्यटन केलं. त्यांच्या या साहसी पर्यटनाचे फोटो सोशल मीडियावर पॉप्युलर झाले आणि लक्षद्वीप हे नाव चर्चेत आलं. लक्षद्वीप हा 36 बेटांचा समूह आहे. त्यातलं एक बेट बुडाल्यामुळे आता इथे 35च बेट आहेत. करवत्ती ही लक्षद्वीपची राजधानी आहे. कवरत्ती, अगट्टी, मिनिकॉय ही 3 बेटं जास्त पॉप्युलर आहेत. इथे एकच विमानतळ आहे आणि बाकी वाहतूक कोचीहून समुद्रमार्गे चालते. इथे जाण्यासाठी तुम्हाला लक्षद्वीप प्रशासनाची पूर्व परवानगी सुद्धा घ्यावी लागते. इथे तुम्ही इथल्या पाण्याच्या लिटरली प्रेमात पडाल ही माझी खात्री आहे. म्हणजे निऑन टॉर्कॉइस पासून ते डीप सफायर पर्यंत या पाण्याच्या छटा बदलतात. त्यामुळे मालदीवला पर्याय म्हणून लक्षद्वीपकडे पाहिलं जातं. पण मालदीव आणि लक्षद्वीपमध्ये मुख्य फरक हाच आहे की मालदीवपेक्षा लक्षद्वीप हे कमी कमर्शियल आहे. रीफ शार्क, सी टर्टल्स सगळं तुम्हाला इथे दिसतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इथे कोणतेही बीच क्लब्स नाहीत. इथे आहे ती फक्त शांतता आणि सुंदर निथळ पाणी. फक्त इथे तुम्हाला प्लॅनिंग करूनच यायला लागतं, कारण इथे परमिट्स लागतात. पण कदाचित यामुळेच लक्षद्वीप तेवढं ओव्हरक्राऊडेड होत नाही. नंबर 3, बाली, मालदीव, थायलंडला जायचा तुमचा विचार असेल होता तर थांबा, कारण आपल्याकडेच बंगालच्या उपसागरात अंदमान आणि निकोबार सारखी सुंदर बेट आहेत. इथल्या घनदाट जंगलांमुळे आणि फिरोजी रंगाच्या पाण्यामुळे त्यांना पाचूची बेटं असंही म्हटलं जातं. इथल्या निळसर उथळ पाण्यामध्ये रंगीबेरंगी प्रवाळ खडक लपलेले तुम्हाला दिसतात. इथले स्वच्छ समुद्र किनारे, स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग, सी फूड आणि निसर्गरम्यता इथली वैशिष्ट्य आहेत. आणि त्यातही नेमकं कुठे जायचंय कळत नसेल तर हॅवलॉक आयलंडला डेफिनेटली जा. हॅवलॉकचं नाव आता स्वराज्य द्वीप आहे. अंदमान मधलं असे ठिकाण आहे. मोस्टली हनीमूनला जाणाऱ्यांच्या ब्रोशरमध्ये असतं, पण तरी सुद्धा फॅमिली फ्रेंड्स बरोबर इथे जाण्याचा तुम्ही विचार करू शकता. त्याशिवाय राजधानी असलेलं पोर्ट ब्लेअर, स्वराज्य द्वीप तर आहेतच. नील बेट म्हणजे आत्ताचं आपलं शहीद द्वीप आणि साहसी पर्यटकांसाठी लॉंग आयलँड आणि लिटिल अंदमान यासारख्या काही इतर बेटांचा सुद्धा तुम्ही डेफिनेटली विचार करू शकता. इथला एक्सपिरियन्स हा बोरा बोरापेक्षा थोडासा रजेड आहे, पण जास्त अलाइव्ह आहे. त्यामुळे डेफिनेटली याचा विचार करा. नंबर 4, सहारा डेझर्टला परफेक्ट इंडियन अल्टरनेटिव्ह म्हणजे जैसलमेर. जैसलमेरमध्ये सगळ्यात पहिलं डोळ्यात भरतात ना ते म्हणजे इथले रंग. सगळं काही सोनेरी दिसतं. याला राजस्थानचं सुवर्ण शहरच म्हटलं जातं. किल्ला, अरुंद गल्ल्या, वाळवंटातली सफारी हे सगळं अनुभवण्यासाठी तुम्ही इथे यायला पाहिजे. उंट सफारीसाठी, स्टेसाठी सॅमसंग ड्यून्स परफेक्ट आहे. हिवाळ्यात इथे असंख्य सांस्कृतिक कार्यक्रम आणि हिवाळी उत्सव आयोजित केले जातात. लोकनृत्य, संगीत आणि उंटांच्या सफारी पर्यटकांना राजस्थानच्या खऱ्या संस्कृतीची झलक दाखवतात. आणि त्यानंतर जैसलमेरचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे सोनार किल्ला, ज्याला सुवर्ण किल्ला असं आपण म्हणतो. पिवळ्या वाळूच्या दगडापासून बनलेला हा किल्ला आहे. किल्ल्याच्या भिंती सूर्यप्रकाशात सोनेरी चमकतात, त्यामुळे हा मस्ट वॉच आहे. महत्वाचं म्हणजे हा किल्ला आजही वस्तीचा आहे. इथे अजूनही लोक राहतात.
शिवाय जैसलमेरच्या बाजारपेठा, वाडे, मंदिरं आणि निवासस्थानं सगळं बघण्यासारखं आहे. त्यानंतर शहराच्या मध्यभागी असलेलं गदीसर तलाव हे जैसलमेर मधलं एक शांत आणि सुंदर पर्यटन स्थळ आहे. हा तलाव एकेकाळी शहराचा मुख्य पाणी पुरवठा करणारं ठिकाण होतं. इथल्या मंदिर आणि घाटांमुळे त्याचं सौंदर्य खरं तर आजही खुलून दिसतं. सकाळी आणि संध्याकाळी इथे तुम्ही भेट देऊ शकता. जैसलमेरला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ हा ऑक्टोबर ते मार्च आहे, कारण या काळात हवामान आल्हाददायक आणि थंड असतं. त्यामुळे वाळवंटातल्या कडक उन्हापेक्षा डेफिनेटली आपण टॉलरेट करू शकतो. त्यामुळे या पर्यायाचाही नक्की विचार करा. नंबर 5, व्हिएतनामला अजून एक अल्टरनेटिव्ह म्हणजे झिरो व्हॅली. झिरो व्हॅली हे फक्त सर्च करून पहा. त्याचे फोटोज बघून हे भारतात आहे यावर तर विश्वासच बसणार नाही. झिरो व्हॅली अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. अरुणाचलमध्ये झिरो नावाची एक जागा आहे. हे एक हिल स्टेशन आहे. इथे भेट देण्यासाठी तुम्हाला इनर लाईन परवाना सरकारकडनं घ्यावा लागतो. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल आणि त्यानुसार ट्रिप प्लॅन करावी लागेल. या ठिकाणी सिद्धेश्वर नाथाचं मंदिर आहे, जे शिवभक्तांमध्ये पॉप्युलर आहे. डोंगर कपाऱ्यांमध्ये असलेलं हे मंदिर आहे. इथली पिंड ही तब्बल 25 फूट इतकी उंच आणि 22 फूट रुंद आहे. हिरव्या टेकड्या, घनदाट जंगलांनी वेढलेली दरी आहे. या दरीत वेगवेगळ्या प्रकारची झाडी, प्राणी आहेत. सुबनसिरी नदी ही या दरीतून नागमोडी वळणं घेत वाहते. या ठिकाणी आपतानी जमात सुद्धा वास्तव्यास आहे. हा एक खरं तर स्थानिक आदिवासी समुदाय आहे. त्यांची संस्कृती, चालीरीती आणि अनोख्या जीवनशैलीमुळेच खरं तर पर्यटकांसाठी एक मुख्य आकर्षणाचं केंद्र बनलंय. त्यामुळे व्हिएतनामला जायचा प्लॅन असेल तर त्याऐवजी झिरो व्हॅलीला नक्की भेट द्या. नंबर 6, स्वित्झर्लंडपेक्षा भारताच्या मिनी स्वित्झर्लंडला चला. स्वित्झर्लंडसाठी तुम्ही भारतात रिप्लेसमेंट शोधत असाल तर खजियार शिवाय पर्यायच नाहीये. इथे खजियार तलाव फेमस आहे. या तलावाच्या चारही बाजूंनी देवनार वृक्ष आहेत आणि त्यांचं प्रतिबिंब या तलावात पडतं. तसंच या तलावामध्ये तरंगणारा गवतांचा गुच्छ सुद्धा फार सुंदर आणि आकर्षक आहे. इथे साहसी खेळ सुद्धा होतात. पॅराग्लायडिंग पासून हॉर्स रायडिंग पर्यंत वेगवेगळे एक्सपिरियन्सेस तुम्ही इथे घेऊ शकता. ट्रेकिंगही करू शकता. खजियार हे खरं तर डलहौसी पासून अर्धा तासाच्या अंतरावरच आहे. त्यामुळे या मिनी स्वित्झर्लंडला नक्की भेट द्या. नंबर 6, स्कॉटलंडसाठी परफेक्ट इंडियन अल्टरनेटिव्ह म्हणजे शिलाँग. शिलाँग मधली तळी ही बघितलीच पाहिजे. इथे ओमियम तळं आहे. मानवनिर्मित तळ आहे, पण इथे तुम्ही बोटिंग, कायाकिंग सारखे एक्सपिरियन्सेस घेऊ शकतात. त्यानंतर एलिफंट फॉल्स हा शिलाँग मधला पॉप्युलर धबधबा आहे. त्याच्यानंतर शिलाँग पीक हे शिलाँग आणि मेघालयामधलं सर्वात उंच असं ठिकाण आहे. त्यानंतर शिलाँगची ट्रिप अजूनच तुम्हाला धमाल करायची असेल तर तुम्ही डेव्हिड स्कॉट ट्रेलला सुद्धा भेट देऊ शकता. 16 किलोमीटरचा हा ट्रेल आहे. पायवाट कमालीची सुंदर आहे. जाताना तुम्हाला असंख्य धबधबे लागतील. त्यानंतर लेडी हैदरी पार्क आहे. हे जपानी गार्डनिंगच्या धर्तीवर तयार करण्यात आलेलं आहे. मासे, बदकं अगदी जवळून तुम्हाला सगळे इथे पाहायला मिळेल. त्यामुळे शिलाँगमध्ये पाहण्यासारखं बरंच काही आहे आणि सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे हे एकदम कमाल डेस्टिनेशन आहे. त्यामुळे मंडळी, भारतातही अशी कमाल ऑफबीट डेस्टिनेशन्स आहेत जी अब्रॉड लाईक वाईब किंवा फील देतात. कित्येकदा आपण फॉरेन ट्रिप्स प्लॅन करतो, पण आपल्या डोमेस्टिक डेस्टिनेशन्सकडे मात्र दुर्लक्ष करतो. पण पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानंतर हीच योग्य संधी आहे देशांतर्गत पर्यटनावर भर द्यायची. मग यावर्षी तुम्ही ट्रिप प्लॅन करणार आहात का? कुठे जाणार? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि फॉलो करा ऑड इव्हन फॉर मोर सच कॉन्टेंट.